अशा पद्धतीनं बोलून दाखवलं. त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं. ते म्हणजे बाकीच्या बाबतीमध्ये NCDCच्या मार्फत त्यांनी देशामध्ये साधारण टेंटेटिव्ह त्यांच्या डोक्यामध्ये 15 कारखाने सहकारी म्हणजे निवडायचं विचार आहे आणि त्याच्यातले 7 ते 8 कारखाने ते म्हणजे महाराष्ट्रातले तुम्ही नावं द्या. परंतु कारखान्यांची बॅलन्स शीट चांगली असली पाहिजे. जे कारखाने आर्थिक थोडेसे सक्षम, आर्थिक शिस्त पाळणारे असे असतील तर मी त्यांना NCDC मधनं अलीकडच्या काळामध्ये आता इथं ठोंबरे बसलेले किंवा इतर अनेक मान्यवर बसलेले CDCचा प्लांट असेल आणि किंवा आता आधीच्या वेगवेगळ्या मान्यवरांनी बोलत असताना प्रेझेंटेशन ज्यावेळेस दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही असं केलं तर बगॅसचा भाव काय, नंतर त्याच्यावर काही गोष्टी केल्या तर त्याचा भाव कसा वाढतो, बोनसेसच्या संदर्भात सांगितलं. सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या सगळ्याला लागतं भांडवल. तर ते म्हणजे मी भांडवल त्याच्यामध्ये देतो. मला एकदा देशातल्या लोकांना दाखवायचं की बाबा अशा पद्धतीनं तुम्ही केलं तर तुमचा प्रॉफिट होतो. प्रायव्हेट लेवलने कसे का होईना बँकेमध्ये जातात, काही करतात आणि त्याच्यातनं नवीन नवीन गोष्टी करून ते स्वतःचाही फायदा करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ऊस पाहिजे असतो म्हणून शेतकऱ्यांना पण भाव देण्याचा प्रयत्न करतात. तर त्याबद्दल त्यांनी सुतोवाच केलेला आहे. मी पण त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला चांगले जे काही कारखाने आहेत त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय दृष्टिकोन मनामध्ये न ठेवता साधारण बॅलन्स शीट बघितल्यानंतर तर इथं नवीन आमची साखर आयुक्त पण आलेले होते. तर त्यांच्यावर आम्ही ती जबाबदारी टाकलेली आहे साखर आयुक्तालयाची. त्यांना पण सांगून आपण त्याच्यातनं कसं पुढं जायचं ते करू. पण ते असं म्हणत होते की जवळपास ऊस आणि ऊसातनं नंतर ज्या ज्या काही गोष्टी तयार होतात त्याच्यात 12 ते 15 प्रकार वेगवेगळे आहेत आणि तेवढ्या प्रकाराला म्हणले मला त्याच्यामध्ये निधी द्यायचा. मी म्हटलं तुमचं आता पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल शुगर डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये जो 4% व्याजानी तो होता. म्हटलं त्यावेळेस त्याला कारखाने आमचे पुढे यायचे तेव्हाच काही सवलती पण होत्या, संपत कमिटीचा बेनिफिट वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आता तसं काही राहिलेलं नाही. आता लगेचच त्यांना स्पर्धा करावी लागते. त्याच्यावर नवीन कुणी आलं तर ते जुने कारखाने कर्जमुक्त झालेले असतील त्यांच्याबरोबर भाव ते त्या ठिकाणी देऊच शकत नाही. अशा प्रकारे आम्ही त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी व्यवस्थित सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे त्याच्यात मी व्याजाचा पण दर त्या बाबतीमध्ये कमी करू शकतो कारण ते म्हणले माझ्या त्यांच्या स्वतःच्या हातात आहे NCDCचं. म्हणलं तसं जर तुम्ही केलं 4% व्याजाचा दर वगैरे तर मग कारखाने बऱ्यापैकी पुढे येतील आणि कारखान्याला पण जो काही भार आहे तो कमी सहन करावा लागेल असं एक चर्चा त्याच्यामध्ये झालेली आहे. आज देखील ज्यावेळेस आपण हे AIच्या बद्दल सगळीकडे बोलतो, सगळीकडे भूमिका मांडतो, परंतु ही भूमिका मांडत असताना जेवढा काही प्रयत्न VSIने केलाय, KVKने केलाय, बाकीचे सगळेजण आपापल्या कारखान्याच्या परिसरामध्ये आमची टीम जाते, त्यांना समजावून सांगतात, लोक ऐकून पण घेतात, पण तेवढा अजून धाडस कुणी त्या बाबतीमध्ये दाखवत नाही. म्हणून आज आपण 5,000 एकरापर्यंत 5,000 लोकांच्या पर्यंत हा निर्णय घेतलेला आहे. आता त्याचा फायदा जेवढा जास्तीत जास्त घेतील तेवढा चांगला. परंतु त्यांनी जर तो फायदा घेतला तर मग पुढच्या आणि हे यंदाच्या वर्षापुरतच 5,000पर्यंतच आहे शेतकऱ्यांच्यापर्यंत. म्हणजे प्रत्येक वेळेस VSI देईल हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका. मी मात्र तुम्ही जर प्रतिसाद ह्याला चांगला दिला तर मी कृषी मंत्र्यांना बोलवी, मी स्वतः तिथं बसीन आणि त्याच्यातून काय आपण शेतकऱ्यांना अशाच पद्धतीनं काही दिलं तर आणखी काही शेतकरी पुढे येतात का. पण पहिल्यांदा या 5,000च्या बद्दल काय साधारण प्रतिसाद मिळतोय ते आपण सगळेजण मिळून पाहू. आणि जरा जरी मला कळालं की बाबा ह्याच्यात चांगला प्रतिसाद येतोय आणि नंतर मात्र लोकांना मिळणार नाही तर त्यावेळी शासन म्हणून आम्ही देखील त्याच्यामध्ये पुढे येऊ. यंदाच्या वर्षी आपण तरतूद पण केलेली आहे. जर ते लवकर मला कळलं तर साधारण माझ्या माहितीप्रमाणे 8 डिसेंबरला का काही आमचं अधिवेशन आहे पुरवणी आपल्या नागपूरचं, त्याच्यामध्ये डिमांड्स ज्या येतील पुरवणी मागण्या त्याच्यात पण मी काही अधिकचा अंतर्भाव करू शकेन. त्याही बद्दल आपण काही काळजी करू नका कारण शेतकऱ्यांची काय आताची ह्या पूरग्रस्त परिस्थितीनं अडचण निर्माण झालेली आहे हे आपण सगळ्यांनी अनुभवलेली.
आणि ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया असं मला आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगायचंय. पण आता कुठंतरी आपण धाडस दाखवलं पाहिजे, लागवड केली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे माझी स्वतःची 65 एकर लागवड मी केली. 5-6 एकर किती राहिली आता? 8 एकर माझी राहिली. मी 70 एकर यंदा करणार होतो. तर माझे 65 एकर माझ्या माहितीप्रमाणे झालेली आहे. आणि 100% प्रोफेसर आपण काम करताना 100% त्यांच्यामध्ये अशा, कारण उद्याच्याला मी सांगायला लागलो की तुम्ही म्हणाला तू किती केलं रे, एवढीच आपली पंचायत नको म्हणून आपण केलं. गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु या प्रकारे बाकीच्यांनी पण स्टेजवर बसणाऱ्या मान्यवरांनी पण जयंतराव गेली, राजेश गेली, डॉक्टर जर तुम्ही लवकर केले तर जास्त बरं होईल. म्हणजे मग लोकांना वाटेल नाही हे करतात त्यावेळेस मग आपण पण केलं पाहिजे. पण तुम्हीच लोक करत नाही, करत लोक त्यांना कसं सांगायचं. तर त्यांच्यावर काँग्रेसने तुम्ही किती केली? तुमची ठीक. अशा पद्धतीनं सगळ्यांनी करावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.